आबा नमस्कार. नमस्ते. आबा आत्ता अख्ख्या महाराष्ट्रात आणि बैलगाडा क्षेत्रात चर्चा चालू आहे. संघटना थांबली, का थांबली, कारण काय आहे? संघटना थांबली असं कधी होणार नाही बरं का. संघटना थांबली म्हणजे काही गोष्टींसाठी थोडा आपण पॉज घेतो कुठल्याही गोष्टीला, की कधी कधी असं वाटतं की एखादी गोष्ट एखाद्या माणसाला सहजासहजी जर उपलब्ध होत असेल तर त्याला त्याचं महत्त्व राहत नाही. म्हणजे तुम्हाला जर कमी कष्टामध्ये जर जास्त पैसे मिळत असतील तर ते पैशाचं महत्त्व जसं राहत नाही, तसं तुम्हाला न्याय मिळायला जर काही त्रास न होता तुमच्या बैलगाडी शर्यतीला जर संघटनेमार्फत न्याय मिळतो, आयोजकांना न्याय मिळतो आहे, बाकी इतर घटकांना न्याय मिळतो संघटना असल्यामुळं, ती सहजासहजी उपलब्ध झाल्यामुळं त्या गोष्टीचं आहे ना महत्त्व बैलगाड्या मालकांना राहिलेलं नाही. आणि त्याच्यामुळं ते संघटनेचे जे घटक आहेत, संघटनेत काम करणारे जे सक्रिय कार्यकर्ते आहेत, तालुका लेवलला काम करत असतात, जिल्हा लेवलला काम करत असतात, राज्य लेवलला काम करत असतात, ह्या लोकांच्या कार्याची ह्या लोकांना जाण राहिलेली नाही आहे. असं एक त्याचं कारण आहे फक्त. आणि ती जर जाण व्हायची असेल ना तर कुठली तरी गोष्ट आपल्याला कसं आहे, भुकीचं महत्त्व म्हणजे भाकरीचं महत्त्व कधी कळतं की आपल्याला ज्यावेळेस भूक लागणं आणि भाकर उपलब्ध नसेल ना त्यावेळेस मग त्या म्हणजे त्या भाकरीचं महत्त्व कळतं की आपल्याला अर्धी का होईना ती भाकर जी असते ना त्याच्याशिवाय पर्याय नाही. तर तसं लोकांना सहजी ॲक्सेस या संघटनेला उपलब्ध आहेत. सचिव म्हणा, मी म्हणा, 24 तास कधी बी कोणी फोन केला तर मी त्या लोकांचं काय असेल ते शंकेचं निरसन करतो. आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतो. तालुक्याचे जे प्रतिनिधी आहेत ते मैदानात उपलब्ध असतात, ते तिथे त्यांचा न्याय मिळवून द्यायचं काम करत असतात. आणि या सगळ्या गोष्टी आयत्या मिळत असताना मुळात ज्या घटकासाठी ही संघटना काम करते म्हणजे बैलगाडा मालक, मी सुद्धा स्वतः एक बैलगाडा मालक आहे, मी काही गोष्टी सोसलेल्या आहेत म्हणून मला बैलगाडा मालकाच्या अडचणी माहिती आहेत. आणि ज्या घटकासाठी आपण पडत असतो, ज्या घटकासाठी आपण काम करतोय, तोच घटक मुळात जिंकण्याच्या ईर्षेने म्हणा किंवा अजून कुठल्या ईर्षेने त्यांच्यासाठीच झटणाऱ्या या संघटनेचा मान ठेवत नाही आहे. आणि त्यांच्याबद्दल बाकी त्याची वेळ निघून गेल्यानंतर संघटनेबद्दल काहीतरी चुकीचं बोलणं किंवा संघटनेने चूक केली हे आम्हाला मान्य नाही, ही जी वाक्य आहेत ही बैलगाडी मालकाच्याकडनंच यायला लागली. त्याच्यामुळं आपल्याला असं वाटायला लागलं की शेवटी आपण ज्याच्यासाठी बांधतोय तोच आपल्याला जर उपकार मानत नसेल, उपकार नका मानू, पण कमीत कमी जे नियम घालून दिलेले आहेत किंवा ज्या शर्यतीचे नियम आहेत ते पाळा. दुसरं काही नाही मागत संघटना त्यांच्याकडं. तुम्ही त्या मैदानात आल्यानंतर तुम्ही तुमच्या मनाला विचारून फक्त खऱ्या मनाने खेळा. आणि त्याच्यातनं तुम्ही ज्यावेळेस कुठल्याही गोष्टीसाठी भांडत असता त्या भांडण्याला किती प्रमाण असावं किंवा काय लेवलला तुम्ही तुमचा न्याय मागितला पाहिजे. ठीक आहे, न्याय मागणं तुमचा हक्क आहे, त्याच्यासाठी तुम्ही विचारणं तुमचा हक्क आहे, परंतु तो तिथं समक्ष त्या मैदानावरती ज्यावेळेस तालुका कमिटीचा माणूस निकाल देत असतो किंवा जिल्हा कमिटीचा फोनवरनं कोणतरी निकाल देत असतो आणि तिथं ते मान्य नाही करा, अनादर करतात ही लोक संघटनेचा. ह्या गोष्टीमुळं असं वाटतं की शेवटी आपण आपला काम, व्यवसाय किंवा अजून सर्व गोष्टी बाजूला ठेवून या गोष्टीसाठी एवढा वेळ देतो आणि एवढा वेळ देऊन सुद्धा त्याची जर किंमत नसेल माणसांना ना तर ते न केलेलं चांगलं. आपलं शांत बसू. ज्यावेळेस कधी काही बैलगाडा शर्यत अडचणीत येईल त्यावेळेस संघटना अजून बी कार्यरत आहे. थांबली म्हणजे पॉज घेतलेला आहे, ह्या विषयावरती पॉज घेतलेला आहे, त्याचं कारण हे आहे. दुसरी एक ह्याच्यामध्ये थांबायचं कारण म्हणजे की सर्वात महत्त्वाचा रोल आज मैदान पार पाडायची सगळ्यात मोठी जबाबदारी लोकल लेवलला तालुका कमिटीवरती ज्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने ज्या काही लोकांची नेमणुका केलेल्या आहेत त्याच्यातले 40% लोकच सक्रिय आहेत आणि मनापासून काम करतात. बाकीचे जे काही 60% लोक असतील ते लोक त्या 40% लोकांची मापं काढतात बसून तिथं त्याच मैदानात असतात ते, परंतु त्यांची अशी पदभूष व्हायची हौस असते, पण ते पदासाठी कुणाची दोन शब्द किंवा कुणाचा वाईटपणा घ्यायची त्यांची तयारी नसते. अशा घटकांमुळं काम करायला त्रास होतो, काम करणाऱ्याला त्रास होतो, जो इमानदारीत काम करतो त्याला फार त्रास होतो ह्याच्यामध्ये. आणि मग ह्याच्यातनं
समजा कुठलीही गोष्ट मला तुम्ही जर 10 वेळा विचारली तर मी शेवटी 4 वेळा तुम्हाला मी 5 वेळा व्यवस्थित समजून सांगेन, 6व्या वेळेस म्हणणार काय तू येडा आहे का. शेवटी वैतागतो माणूस, माणसाचा संयम सुटतो, त्याच्यातनं 2 शब्द आडवे तिडवे बोलले जातात आणि मग ह्याच्यातनं संघर्ष व्हायला लागला. तर हा संघर्ष टाळण्यासाठी बैलगाडी मालकाने सुधारलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं निर्णय दिलेला एक पंचाला पंच समजलं पाहिजे आणि कमिटीला जे अधिकार दिलेले आहेत. तुम्ही आज मगाशीच मला आम्ही चर्चा करत असताना तुम्ही मला वाटतं होता त्यावेळेस आपण एक उदाहरण दिलं की एखाद्या ठिकाणी जर कुस्ती चालू असेल तर कुस्ती जर पंचांनी ठरवलं की बाबा बरोबरीत सोडवायची तर तिथं बरोबरीत सोडवल्यानंतर त्यातला एखादा पैलवान असं म्हणत नाही की नाही मला ह्याला चितपटच मारायचा आहे. तर तो पंचाचा आदर ठेवते ते दोन्ही पैलवान आणि दोन्ही हात जोडून तिथनं त्या आखाड्यामधनं बाहेर निघतात. तो आदर्श कुस्ती क्षेत्रातला ह्या बैलगाडी मालकांनी मला असं वाटतं स्वीकारला पाहिजे की बाबा हार दिली ना जी काय असेल बरोबर असो चूक असो, कदाचित पंच मनुष्य आहे, तो काय मशीन नाही आहे, तो चुकू बी शकतो, कधी कधी एखाद्या वेळेस 19-20 होऊ शकतं निकाल देण्यात, पण तो मान्य करून तुम्ही जर तिथून निघून गेला ना तर त्याच्यात तुमचा मोठेपणा आहे. हे बैलगाडी मालकाला अजून समजत नाही आहे. स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नाही संघटनेला. आता कसं आहे आबा, बरेचसे लोक म्हणतात ही घडी बसली आहे, म्हणजे आज बैलगाडी क्षेत्र जगभर गेलेलं आहे. एक चांगल्या पद्धतीनं नियमावली होते आणि कुठलंही क्षेत्र असं 100% सुधारणार नसतं, त्यात त्रुटी असतात. ते कधी हळूवार होणारा बदल होत असतो आणि ते क्षेत्र सुधारत असतं. तर बसलेली घडी विस्कटू नये म्हणून तुम्ही सांगितले ह्या गोष्टी आम्ही म्हणजे त्या पद्धतीनं चालत होतो. पण आता बरेचशी लोक म्हणतात की ही विस्कटायला लागली, ही कुठंतरी घडी बसवलेली चांगली विस्कटायला लागली. तर आता कशी व्यवस्थित ही घडी आपण करायची ती सांगा. आता तुम्ही सर्वकडं रिपोर्टिंग करत असता, त्या रिपोर्टिंगमधनं तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत संघटनेबद्दलच्या किंवा संघटनेने केलेल्या कामानंतर बैलगाडीत आलेल्या सुधारणेच्या. तर त्याच्यात तुम्ही बघितलं असाल की त्याच्यात पॉझिटिव्हच रिझल्ट आलेला आहे की हा खेळ पारदर्शी होऊन त्याची लोकप्रियता वाढलीच, पण पारदर्शी झाला. पारदर्शी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, अनेक नियम केले, ते यशस्वी झाले. परंतु काही ठिकाणी शेवटी माणसाचा स्वतःचा स्वार्थ कुठंतरी जागा होतो आणि त्याच्यातनं तो वाद घालायला सुरुवात करतो. हा वाद घालायचा माणसांनी बंद केला पाहिजे. दिलेला निर्णय इथून मागं ज्यावेळेस कॅमेरे नव्हते किंवा कुठलीही गोष्टी सुविधा नव्हत्या किंवा संघटना नव्हती, इथून पाठीमागं एखाद्या गावात जर खेळ खेळायला गेलो तर त्या पंचांनी जो निकाल दिला आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरी गाडी कधी उडून माघार येत नव्हती निकालासाठी. गपचूप जो निकाल दिला तो माणूस नंबर टाकून जायचा. ते लोक आदर करत होते पंचांचा, ते त्यांच्याकडे पुरावे मागत नव्हते. पण आजच्या युगामध्ये, तांत्रिक युगामध्ये तुमच्याकडे पुरावे सुद्धा आहेत. चुकला असन तर लगेच दिसून येते. संघटनेचा माणूस चुकला असन, पंच चुकला असन, आयोजक चुकला असन, तर सगळ्या गोष्टी लगेच समोर येतात, त्याच्यात सुधारणा करू शकतात. पण तुम्ही तिथं बसून चुकीच्या गोष्टीसाठी भांडणं, चुकीच्या गोष्टीसाठी भांडल्यानंतर वादिवाद करून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जर वाईट वक्तव्य बोलत असाल की तुम्ही काय या गोष्टीच्या बैलगाडी शर्यतीचे मालक झाला का ना, कोणी मालक झालेलं नाही आहे. संघटना या शर्यत क्षेत्राचा मालक होणार नाही. परंतु ह्या शर्यत क्षेत्रासाठी जे कधी वाईट दिवस येतील ना, कधी पण बैलगाडी शर्यत अजूनही उभी राहणार. आणि ही जी गडी बसलेली आहे 2 वर्षामध्ये, सुरुवातीला चालू झाल्यानंतर 1 वर्ष विस्कळीतपणा होता, तो विस्कळीतपणा बघून त्याच्यातल्या ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी कशा काय कमी करायच्या त्या पद्धतीने येत्या 1-1.5 वर्षामध्ये पूर्णतः शिस्त लागून मैदानं पारदर्शी लवकर, म्हणजे एवढे मोठे हजार बैलगाड्या पळून सुद्धा जर 5:30 वाजता जर मैदान उरकत असेल तर या नियमावलीचा तो परिणाम आहे. किंवा ह्यामध्ये आपण सुविधा आणल्या, ह्या सुविधांचं इम्प्लिमेंटेशन आपण आयोजकांना कंपल्सरी केलं. कॅमेरा पाहिजे, अमकं पाहिजे, खाली पट्टी लावली पाहिजे, पट्टी लावल्यानंतर खालच्या पट्टी मॉनिटर करायला एक कॅमेरा लावला पाहिजे, तो लाईव्हवरती दिसला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे जो बदल झालेला आहे हा फक्त संघटनेच्या दूरदर्शी धोरणामुळे झालेला आहे. आणि प्रत्येक बैलगाडी मालक आज स्वतःच्या मनातून एक मान्य करतो, पण त्याच्यावरती ज्यावेळेस वेळ येते ना, संघटनेकडनं न्याय मिळाला, त्याच्या मनासारखा मिळाला तर तो खुश असतो. परंतु त्यांनी न्याय मागितला आणि तो जर चुकला असेल तर स्वतःची चुकी कधी मान्य करत नाही. हा मोठा विषय आहे. आता तुम्ही एक वाक्य बोलला आणि तुम्हालाही ऐकाय असं येत असेल की संघटना वैयक्तिक मालकीची आहे का.
असे बरेचसे बैलगाडी मालक म्हणतात एखादी कारशाही आली असे म्हणतात. हां. असे बरेचसे बैलगाडी मालक तुम्हाला बी ऐकाय भेटत असेल, तर काय बोलाल ह्या वाक्याशी, सहमत आहात का? अहो, उलट ह्याच्यात एखादा शाही जी तुम्हाला वाटते का नाही ते तुम्हीच घडवून आणताय. तुम्ही काय करताय की खालच्या लेवलला जर तालुका लेवलचा जर तुम्हाला जर प्रतिनिधी निकाल देत असाल, तिथल्या तिथं त्या मैदानात विषय संपत असेल, तर प्रत्येक वेळेस अध्यक्षाला सचिवाला जर तुम्ही फोन करत असताल तर तुम्ही ते एखादा म्हणजे एका व्यक्तीवरती सगळं बर्डन टाकून ते तुम्ही तयार करताय. तुम्ही तुमचं तिथं लोकल लेवलला तिथं वाट मिटून जर संपला तर कशाला त्या अध्यक्षाकडं किंवा सचिवाकडे किंवा उपाध्यक्षाकडं किंवा आमच्या ज्येष्ठ जे बैलगाडा मालक आहे त्यांच्यापर्यंत हे भांडण केलं पाहिजे, नाही झालं पाहिजे. हा निकालाचा विषय किंवा किरकोळ काय असतात कारणं मैदानातली ही इथली इथंच संपली पाहिजे. 4 लोकांनी एकत्र येऊन निकाल किंवा कुठला न्याय दिला असेल तर तो मान्य करायला शिकलं पाहिजे. एकाधिकारशाही कुणाची आणि गरज बी नाही. कुणाला एवढं काम म्हणजे स्वतःला कामं सोडून ह्याच्यामध्ये काय संघटनेला कुठलं काय ह्याच्यातनं इन्कम आहे का? संघटनेवरती जे पदाधिकारी आहेत त्यांना काय त्याच्यातनं काय 2 रुपये मिळतात का त्याची मालकी करायला किंवा त्याच्यातनं काय नफा कमावती का संघटना? आज बी सांगावं ह्या संघटनेचा पैशाचा आजपर्यंत कुठलाही विषय किंवा तुमच्याकडनं कुठल्या गोष्टीचे पैसे घेतलेत किंवा काय झालं म्हणजे असं कुणी कुणाच्या फायद्यासाठी नाही किंवा कुणी कुणावरती रुबाब करण्यासाठी नाही किंवा कुणासाठी कुणाला खाली दाखवण्यासाठी ही संघटना नाही आहे. तर सर्वसाधारण बैलगाडी मालकासाठी काम करायसाठी आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. आणि सर्वसाधारण बैलगाडा मालक जर म्हणत असेल तर मग ज्याच्यासाठी ही संघटना चालते तो जर संघटनेला नावं ठेवायला लागला असेल ना तर मग त्याच्यामुळं जो हा थांबलं ना त्याला त्या तसं बोलणाऱ्या माणसाला आहे ना तो फरक कळला पाहिजे. तो फरक कळावा म्हणून आम्ही थांबलो. सगळ्यात महत्त्वाचा बाबा की म्हणजे एखाद्या आपण राजकीय संघटन चालतं, पक्ष चालतो, तर त्या ठिकाणी अध्यक्षाला डायरेक्ट कॉल करणं किंवा त्याच्याशी कोऑर्डिनेट करणं हे जमत नाही. ती प्रोसेस आहे. म्हणजे धोरणात्मक निर्णय असतील तर तुमच्याशी कोऑर्डिनेट करा, पण छोट्या छोट्या गोष्टीला निकाल असेल ह्या गोष्टी ह्या ज्या पदं वाटलेस तालुका लेवलची तर ती पदं रोटेशन न करण्याची गरज आहे का सगळी पदं? हो, मी तर म्हणतो की जो काम करण त्याच्याकडेच पद असावं किंवा त्याला एखाद्याला जो जरी एखादा माणूस सरळ काम करत असेल तर त्याला त्या कामाचा कंटाळा आला असेल किंवा काय कारण असतं त्याला वेळ मिळत नसेल तर तो त्याचा अधिकार दुसऱ्याला जो इच्छुक असेल स्वइच्छेने करायची तयारी असेल त्याची स्वयंप्रेरणेने तर त्याच्याकडे ती द्यायचं काम म्हणजे संघटना ते करतच राहणार आहे, तो बदलतच राहणार आहे किंवा जो कार्यक्षम असेल त्यांनी काम करत राहावं. त्यालासुद्धा काही कारणास्तव जर थांबावं लागलं तर त्याच्या जागेवरती स्वइच्छेने दुसरा कोण जर त्याची जागा घेऊ इच्छितो तर त्यांनी ते काम करावं. कारण हे जे काम आहे हे कुठल्याही प्रसिद्धीसाठी नाही किंवा पैशासाठी नाही आहे. हे फक्त आणि फक्त बैलगाडा शर्यतीची शिस्तीत मैदानं पार पाडावे. आयोजक जागला पाहिजे, आयोजकाला त्रास नाही झाला पाहिजे. आम्ही काय म्हणत नाही की आयोजकांनी त्याच्यातनं 2 रुपये 4 रुपये यात्रा कमिटीला जर राहिले तर ते राहू नयेत अशी अजिबात कोणाची इच्छा नाही आहे संघटनेतल्या. त्यामुळं आयोजकांनी त्याच्यामध्ये संघटनेच्या धोरणाविषयी कुठली संशय बाळगू नये की बाबा 4 रुपये जर आयोजकांना मिळत असेल तर संघटना त्याच्यात खो घालते. परंतु तुम्ही जे आयोजन करता हे बैलगाडी मालकांच्या जीवा करता आणि बैलगाडी मालकाचं शोषण व्हावं नाही म्हणून आम्ही समजा एंट्री फीची जो विषय असेल किंवा बक्षिसाची तफावतीचा जो विषय असेल या गोष्टी आम्ही बैलगाडी मालकासाठी केलेल्या. संघटनेचा काय फायदा त्याच्यात? इथून मग संघटना गेली आली कुठं गेली कुठं काय केलं कसे राहिले काय केलं ह्या अडचणी कुणी आम्ही संघटनेत काम करणारे इथून मागच्या लोकांनी सांगितल्या का? नाही सांगायच्या. परंतु आत्ता जे हे क्षेत्र चाललं हे पारदर्शकपणे आणि व्यवस्थित भांडणं न होता वादविवाद न होता चाललं पाहिजे ह्याच्यासाठी संघटना काम करते. दुसरं काही कारण नाही. तुम्ही बी एकदा सांगा अध्यक्ष असण्याचा काय फायदा आहे का तोटा आहे संघटनेत? आता ज्याला असं वाटत असेल ना की मी अध्यक्ष होऊन काही माझे वैयक्तिक ह्याच्यामध्ये फायदा आहे किंवा मला कुठंतरी फेम मिळवायची ह्याच्यातनं तर मला त्याची काही गरज नाही. मी सक्षम व्यावसायिक आहे, सक्षम शेतकरी आहे, सक्षम गाडी मालक आहे आणि ह्या तिन्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये माझ्या अध्यक्षपणाचा मी कधीच फायदा घेत नाही. मी आजपर्यंत मी स्वतः माझ्या तोंडाने आज कुठल्याही यात्रा कमिटीला जाऊन सांगितलं नाही की मी अध्यक्ष आहे माझा सत्कार घ्या म्हणून. मला म्हणजे मी त्या स्टेजवरती सुद्धा नसतो तुम्ही बघितलं असं
मी सर्वसाधारण बैलगाडी मालकांमध्ये गप्पा मारत किंवा माझ्या मी स्वतःच्या बैलगाडीच्या नादात असतो. मी स्वतः पहिला एक बैलगाडी मालकच आहे. वा. नंतर अध्यक्ष, नंतर जे काय असन जे काम केलं असन त्याच्यातनंच प्रेरणा घेऊन या मुक्या जनावरांसाठी मी केलेलं काम येते. बाकी मला प्रसिद्धी मिळवायची नव्हती. मी बैलगाड्या बंदीनंतरची पहिली मिटिंग झाली असेल ना, तर त्या मिटिंगच्या शेवटच्या ओळीतला बसलेला माणूस. परंतु एकंदरीत पाहता मी तिथं जे काम करायची पद्धत होती ती काम करायची पद्धत म्हणजे मला असं वाटलं की आपण याच्यात लक्ष दिलं पाहिजे, आपण थोडंसं याच्यात काम करू शकतो. त्याच्यातनं या बैलांसाठी मला बैलांपासून प्रेरणा मिळाली आणि त्यांच्यासाठीच मी प्रयत्न केले. मला प्रसिद्धीसाठी इतर काही बरेच मार्ग होते. मी राजकारणात गेलो नाही. माझे वैयक्तिक मी जिथं स्थानिक आहे मी तिथं राजकारणात जाऊ शकत होतो. मी व्यवसाय माझा नाद बैलांचा एवढाच मी जोपासला. दुसरं ह्या अध्यक्षपदावरती राहण्याचं दुसरं काही एक कारण काय, कुणाला जर वाटत असेल तर त्यांनी पण हा काटेरी मुकुट बघून बघायचा असेल तर बघा. हां, स्वतः म्हणतात अध्यक्ष पदाचा काटेरी मुकुट ज्यांना कुणाला पाहिजे त्यांनी घ्यावा. हां, जर काय म्हणजे त्याच्यामधनं मला असं म्हणायचं की ह्या बैलगाड्या शर्यतीच्या उन्नतीसाठीच त्याला जर माझ्यापेक्षा काय जर त्याच्याकडे जर आयडिया जास्त असेल ना तर त्यांनी सुचवावं आणि संघटनेचे बाकीचे पदाधिकारी त्याला अनुमोदन देऊन त्यांना अधिकार करतील. ह्याच्या पलीकडे काय करता येत असेल, ह्याच्यापेक्षा काय चांगलं करता येत असेल तर माझी काय हरकत नाही. बाबा, ज्यावेळेस आपण संघटनेचं एवढी मोठी जबाबदारी चालवत असतो, अनेक प्रवृत्तीची लोक एकत्र घेऊन चालणं, एक बैलगाडी मालक म्हणून काय परिणाम होतो पूर्ण त्यावेळेस तर फार मोठी जबाबदारी असते की तुम्ही पहिलं स्वतःहून एक उदाहरण सेट करायचं असतं की तुम्ही अशी बैलगाडी मालक व्हा की बाबा कितीही गंभीर परिस्थितीमध्ये तुमच्या बैलगाडीवरती समजा निकाल दिला गेलेला आहे तर तो निकाल मान्य करायला शिका. कधी त्याच्यामध्ये तुमच्या पदाचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही की बाबा मी अध्यक्ष, मला काहीतरी वेगळा त्याच्यासाठी मला फायदा मिळाला पाहिजे त्या संघटनेचा अधिकारी असल्यामुळं ही भावना बाजूला ठेवायला लागते आणि स्वतः पुढं होऊन एक उदाहरण सेट करायचं असतं की जेणेकरून लोक आपल्याला बघून लोकसुद्धा त्याचं अनुकरण करतील. जो आपण पुढं चालणारा माणसाने जर चुकीचं वागलं तर मागचा बैलगाडी मालकसुद्धा त्याचं अनुकरण चुकीचंच करणार आणि आपण जर चांगलं वागलो तर कदाचित त्याच्यातलं चांगलं घेऊन कदाचित चांगलं बी वागू शकतो. त्याच्यामुळं पदाधिकाऱ्यांनी स्वतःवरती शिस्त घालून घेतली पाहिजे आणि स्वतः चांगलं वागलं पाहिजे. काटेरी मुकुट म्हणलाय त्याच्या मागे ह्या सगळ्या गोष्टी आल्या. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बोला, ज्यावेळेस सगळं संघटनावर म्हणजे टीका झाली काय सगळे आपलीच लोक आहेत. आपली लोक आहेत तर कुठल्या तुम्हाला प्रतिक्रिया आल्या की नाही ह्यात ही सुधारणा होऊ शकतील, अशा कुठल्या प्रतिक्रिया आल्या की चांगल्या पद्धतीनं सुझाव मांडणार आहेत लोक? त्यासाठी सांगतो, प्रतिक्रिया देणारे ह्या विषयामध्ये फार थोडे आहेत. जो माणूस संघटनेला किंवा संघटनेच्या निर्णयाला नाव ठेवेल ना तो त्याच्या एका गाडीचाच विचार करतो. एक बैलगाडी मालक म्हणून व्यतीत बैलगाडी मालक म्हणून बोलतो, त्याच्यापुरतंच बोलतो. तो स्वतः कसा बरोबर आहे किंवा तुम्ही कसं चुकलाय एवढंच फक्त तो बोलत असून त्याच्यातनं तो नाराज होऊन मग नंतर संघटनेच्या बद्दल मागं इतर लोकांमध्ये चुकीच्या गोष्टी बोलून असं होत बी असेल. कदाचित आम्हाला असं वाटतं की असं होत असेल. तर मला तर सर्वसाधारण बैलगाडी मालक कधीच कोण म्हणलं नाही की संघटना चुकीची चालली आहे. परंतु काही ठिकाणी मी बघितलं की उलट मी तर म्हणतो की चांगले जे नामांकित लोक आहेत त्यांनीच उदाहरण सेट केलं पाहिजे याच्यामध्ये की बाबा तुम्हाला नाव आणि प्रसिद्धी मिळालेली आहे पण तुमच्या त्या प्रसिद्धीमध्ये तुम्ही जर एक चांगलं उदाहरण सेट करून दिलं तर तुमच्या मागं अजून 10 बैलगाडी मालक तुमचं अनुकरण करतील. बैलगाडी मालकांची सुद्धा जबाबदारी आहे तुम्ही तुमच्या वागण्यातनं एक उदाहरण सेट करून देऊन त्याचं अनुकरण नंतर छोट्या जे कमी वयाचे बैलगाडी मालक आहेत असं त्यांनी केलं पाहिजे. पुढची वाटचाल कशी राहिला बा या एकंदरीत संघटनेची? पुढची वाटचाल अशी आहे की आमची ॲक्च्युली काल परवा हे सगळा विषय झाल्यानंतर जे वैतागून मी सांगितलं की ज्यांनी तसं वागायचं तसं वागा. ते ॲक्च्युली आमचं ठरलं होतं की काही गोष्टी हाही नियमावलीत काय सुधारण्यासारखं काहीच नाही आहे परंतु त्या नियमावलीचं इम्प्लिमेंटेशन कसं केलं पाहिजे. काही लोकांना तालुक्यावरती काम करायची संधी मिळाली आहे पण त्यांना नक्की आपलं कार्य काय
हे त्यांना माहिती नाही आणि त्याच्याबद्दल आम्ही मिटिंग घेऊन एक त्यांना प्रबोधन ह्या विषयामध्ये प्रबोधन करणार आहे की बाबा तुम्ही कसं त्याच्यात तुम्ही काम करायचं आणि तुमच्या अधिकाराचा तुम्ही वापर कसा करायचा आणि त्या बैलगाडी मालकांना किंवा बैलगाडी मैदानाला कशी शिस्त लावायची ह्याच्यावरती आम्ही मिटिंग घेणार आहे. तालुका कमिटी असतील, झेंडापंच असतील, लाईव्हवाले असतात, म्हणजे ज्याचा त्याचा जो सहभाग आहे त्या पद्धतीत त्याच्यात काही थोड्याफार किरकोळ सुधारणा आहेत, फार नाही आहेत, थोड्याच आहेत. हा ही नियमावली फार चांगली आहे, तिचंच इम्प्लिमेंटेशन चांगलं झालं तर काही त्रास नाही. मित्रांनो, हे होते आबा. आणि संघटना बैलगाड्यातील असा वेगळा घटक नाही आहे, ती बैलगाडी मालक चालक ज्यांनी बैलगाडी शर्यत मोठी केली त्यांच्यातील ते एक घटक आहे संघटना. तर सर्वांसाठी चांगला विचार करूनच काय कामं करत असतात. आता बरीचशी लोक म्हणतात संघटना चुकली तर आबा कसं काय 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 चुका होत असतील. ते संघटना चुकत असेल तर त्याच्याबद्दल जी ज्यावेळेस चर्चा होती त्यावेळेस आम्ही आत्मपरीक्षण करतोयच त्याचं. तर आणि आत्मपरीक्षण केल्यानंतर बाबा तुम्ही आज पण बघा की बाबा एखाद्या घटना काही चुकीची चालली असेल तर बाबा तिथं जर समजा आवरलं नाही तर वरिष्ठांना तुम्ही फोन करताच. तर तशा पद्धतीचं एकामेरीला सूचना देऊन आणि असे म्हणजे अभिप्रायाचे सुद्धा मला बरेचशा लोकांचं फोन येतं की बाबा आपण असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. 100 लोकांचे अभिप्राय घेतल्यानंतर आम्ही कुठल्या तरी निर्णयावरती येतो. सर्वसाधारण बैलगाडी मालकासाठी निर्णय घेतलेला तो कोणी एक वर्गासाठी घेतलेला जात नाही. बघा मित्रांनो, निश्चित आबांसारखं नेतृत्व आहे म्हणून बैलगाडी एवढी आत्ता चांगल्या पद्धतीनं चालू आहे, जगभरात पोचली आहे. आणि निश्चित पुढेही जसं सांगितलं की स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नाही. तर पुन्हा एकदा संघटना त्याच जोशात उभी राहील. आणि जे तुम्हाला काय काय चांगलं व्हावं असं कोणाला काय वाटत असेल त्यांनी आपले काय काय मतं मांडा की ह्या गोष्टी केल्या तर अजून चांगलं होईल.